निघालेला आहे। परंतु अद्यापही काही गेंड्याची कातडी असलेले साखर कारखानदार, मग त्याच्यामध्ये भीमा असेल, भैरवनाथ शुगर असेल, फॅप्टेक असेल, युटोपियन असेल, सांगोल्याचा कारखाना असेल, सहकार महर्षी, माळीनगर या साखर कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केलेला नाही। त्यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण लवकरात लवकर या उपोषणस्थळी, जसं आता बबनदादांच्या कारखान्याचा 3025 रुपयाचं पत्र या दोन्ही युनिटचं इथं आम्हाला आणून त्यांनी सुपूर्द केलेलं आहे। पहिली उचल 3025 रुपये जाहीर केलेली आहे। विठ्ठल कारखान्याचं 3001 रुपयाचं पत्र घेऊन यायला लागलेले आहेत। त्याप्रमाणे इतर कारखान्यांनीही तात्काळ दर जाहीर करावा, शेतकऱ्याच्या संयमाचा अंत बघू नये, अन्यथा या सगळ्या साखर कारखान्यावर येऊन गव्हाण बंद करून आम्ही बसणार आहे आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांच्यावर उपचार काय चालू आहेत का? कालपासून उपचार उपोषणकर्त्यांनी नाकारलेले आहेत आणि प्रशासनाने जे आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, खरं तर आरोपी कारखानदार असताना या कारखानदाराच्या दबावाखाली येऊन आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे सुद्धा माघारी घेतली पाहिजे, अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। आणि इतर सगळ्या कारखान्यांचीही पहिली उचल 3000ची जाहीर झाली पाहिजे। त्यासाठी त्यांनी आता सर्व उपचार आणि पाणी सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे।